नमस्कार, स्वागत आहे तुम्हा सर्वांचे माझ्या या नवीन रेसिपीमध्ये। आज आपण बनवणार आहोत एकदम टेस्टी आणि कुरकुरीत साबुदाणा बटाटा मिक्स आलू पुरी। एक पॅन मी गॅसवर ठेवलेला आहे, त्यामध्ये 1 वाटी साबुदाणा घालायचा, असा चांगला भाजून घ्यायचा। भाजलेला साबुदाणा या बाउलमध्ये काढायचा। हा बघा, मी एका बाउलमध्ये हा भाजलेला साबुदाणा काढून घेतलेला आहे। हा साबुदाणा थंड करण्यास ठेवायचा। 4 बटाटे मी घेतलेला आहे। 3 ते 4 हिरव्या मिरच्या घ्यायचा। 1 वाटी साबुदाणा घ्यायचा। चवीनुसार मीठ घालायचा। असा हा साहित्य घेतलेला आहे। साबुदाणा थंड झाल्यानंतर भाजून घेतलेला सर्व साबुदाणा मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचा। झाकण लावायचा। चांगला असा बारीक पीठ तयार करून घ्यायचा। हा बघा, साबुदाणा आता मी बारीक करून घेत आहे। मिक्सरचं भांडं ठेवायचा। अशा प्रकारे हा साबुदाणा चांगला बारीक करून घ्यायचा। मिक्सरमध्ये आता मी साबुदाणा बारीक करून घेतलेला आहे, म्हणजे पीठ तयार करून घेतलेला आहे। हा बघा, अशा प्रकारे एकदम बारीक स्मूथ असा पीठ तयार करून घ्यायचा। मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेला हा साबुदाणा एका बाउलमध्ये मी काढलेला आहे। हा बघा, असा हा पीठ तयार करून घ्यायचा। हा साबुदाण्याचा पीठ एकदम पांढरा शुभ्र व स्मूथ मऊ मऊ असा तयार झालेला आहे। एक कुकर घ्यायचा, त्यामध्ये आता पाणी घालायचा। बटाटे शिजवून घेणार आहोत। हा 4 बटाटे मीडियम आकाराचे घेतलेला आहे, त्या कुकरमध्ये घालायचा, म्हणजे ठेवायचा। हा बघा, 4 बटाटे मी कुकरमध्ये ठेवलेला आहे। असा बटाटे मी कुकरमध्ये ठेवलेला आहे। कुकरला आता झाकण लावून घ्यायचा। हा बघा, अशा प्रकारे घट्ट असा झाकण लावायचा। वाफ बाहेर जाऊ द्यायचा नाही। कुकर आता गॅसवर मी ठेवलेला आहे। बटाटे चांगला शिजवून घ्यायचा। हिरव्या मिरच्याचे तुकडे करून मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचा। बटाटे शिजलेले आहेत। गॅस बंद करायचा। मिक्सरचं भांडं मिक्सरवर ठेवायचा। हिरव्या मिरच्याचा असा बारीक पेस्ट तयार करून घ्यायचा। हा बघा, अशा प्रकारे हा बघा, बारीक हिरव्या मिरच्याचा पेस्ट मी आता या डिशमध्ये काढून घेत आहे। हा बघा, असा पेस्ट तयार करून घ्यायचा। कुकरचे 3 शिट्ट्या झालेला आहे। आता बटाटे चांगला शिजलेला आहे। कुकरचा झाकण उघडायचा। हा बघा, बटाटे चांगला शिजलेला आहे। हा बघा, बटाटे थंड करण्यास ठेवायचा। सर्व बटाटे थंड झाल्यानंतर बटाट्याचा साल काढून घ्यायचा। अशा प्रकारे पहिल्या बटाट्याचा साल मी काढलेला आहे। अशाच प्रकारे सर्व बटाट्याचा साल मी काढून या डिशमध्ये ठेवलेला आहे। हा बघा, हिरव्या मिरच्याचा पेस्ट तयार करून घेतलेला मी आता या वाटीमध्ये काढत आहे। हा बघा, सर्व पेस्ट वाटीमध्ये काढून घेतलेला आहे। एका डिशमध्ये भाजून घेतलेला साबुदाण्याचा हा पीठ घालायचा, तयार करून घेतलेला। साबुदाण्याच्या या पिठामध्ये 1 चमचा मीठ घालायचा। हिरव्या मिरच्याचा ठेचा घालायचा। 1 चमचा तेल घालायचा। आता यामध्ये शिजवून घेतलेला बटाटा घालायचा आहे। हा बघा, आता 1 बटाटा मी हातामध्ये घेतला आहे। असा दाबून चांगला असा कुस्करून घ्यायचा, म्हणजे मऊ करून घ्यायचा। मऊ करून असा हा या साबुदाण्याच्या पिठामध्ये घालायचा। आता थोडे थोडे पाणी घालून
हा साबुदाण्याचा पीठ, बटाटा, मसाले सर्व मिक्स असलेला हा सर्व साहित्य मळून घ्यायचा। अशा प्रकारे साबुदाणा, बटाटा, मसाले मिक्स करून असा हा पीठ मी मळून घेतलेला आहे। हा बघा, 5 मिनिट हा पीठ भिजायला ठेवायचा। त्यावर झाकण असा ठेवायचा। 5 मिनिट भिजायला ठेवायचा। 5 मिनिटांनी झाकण उघडून बघायचा। हा बघा, असा हा पीठ तयार झालेला आहे। हा पीठ आता एकदम चांगल्या प्रकारे भिजलेला आहे। एकदम मऊ मऊ असा झालेला आहे। हा पीठ एका ताटामध्ये काढून घ्यायचा। हा बघा, आता मी काढून घेतलेला आहे। आता या पिठातील थोडे थोडे हा पीठ असा कडेला काढून ठेवायचा। थोडासा पाण्याचा शितोडा असा मारायचा। हा बघा, असा मारून हा पीठ परत एकदा चांगला मऊ करून घ्यायचा। हा पीठ आता मी चांगला मऊ करून घेतलेला आहे। पोळपाटावर आता 2 चमचा तेल घालायचा। एक पिठाचा गोळा असा हातामध्ये घ्यायचा। हा बघा, अशा प्रकारे गोल गोल करून घ्यायचा। चपटा करायचा थोडासा। हा चपटा केलेला गोळा, हा चपटा असा पोळपाटावर ठेवायचा। हलक्या हाताने पुरी लाटून घ्यायचा। हा पुरी असा लाटून घ्यायचा। पुरी लाटून झाल्यावर वाटी असा पालथा घालायचा। हाताने असा वरून दाबायचा, म्हणजे प्रेस करायचा। कडा काढायचा। हा बघा, एकदम चांगल्या प्रकारे आलू पुरी तयार झालेला आहे। परत थोडासा पोळपाटावर ठेवून हलक्या हाताने लाटून घ्यायचा। दुसरा आलू पुरी पण असाच तयार करून घ्यायचा। पिठाचा गोळा घ्यायचा, हातावर असा गोल गोल करून घ्यायचा, चपटा करायचा। हा बघा, असा थोडासा तेल पोळपाटावर लावायचा। हा चपटा केलेला गोळा पोळपाटावर ठेवायचा। हलक्या हाताने पुरी लाटून घ्यायचा, म्हणजेच आलू पुरी लाटून घ्यायचा। हा बघा, पुरी तयार झालेला आहे। या पुरीवर वाटी पालथा घालायचा, वरून असा प्रेस करायचा, म्हणजे दाबायचा। कडेचा कडा काढून घ्यायचा। हा बघा, असा पुरी तयार आहे। हा पुरी पोळपाटावर ठेवून थोडासा लाटून घ्यायचा, मग असा हा डिशमध्ये काढून घ्यायचा। अशाच प्रकारे सर्व आलू पुरी मी तयार करून घेतलेला आहे। एकदम चांगल्या प्रकारे सर्व आलू पुरी तयार झालेला आहे। हा बघा, सर्व आलू पुरींना रंग एकदम छान पांढरा शुभ्र असा आलेला आहे। एक पॅन गॅसवर ठेवलेला आहे। त्यामध्ये आता 1 फुलपात्र तेल घालायचा, म्हणजे 1 वाटी तेल घालायचा। तेल चांगला गरम होऊ द्यायचा। तेल गरम झाल्यावर हा आलू पुरी घालायचा, त्या तेलामध्ये घालायचा। चांगला हा आलू पुरी तळून घ्यायचा। हा आलू पुरी एकदम चांगला असा तळून घ्यायचा आहे। दोन्ही बाजू एकदम चांगला खरपूस कुरकुरीत असा तळून घ्यायचा आहे। हा आलू पुरी एकदम चांगला तळत आहे। कडा पण व्यवस्थित चांगला तळून घ्यायचा। जर तुम्हाला अशीच सोपी आणि झटपट रेसिपी पाहायच्या असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा। खस्ता कुरकुरीत क्रिस्पी असा हा आलू पुरी तळून तयार आहे। अशाच प्रकारे दुसरा आलू पुरी मी तेलामध्ये घालत आहे। हा बघा, आता घातलेला आहे। असाच हा आलू पुरी पण चांगला तळून घ्यायचा। ब्राऊन कलर येईतोपर्यंत चांगला पुरी तळायचा। हा आलू पुरी दोन्ही बाजूनी व कडा व्यवस्थित चांगला तळून घ्यायचा। आता हा आलू पुरी चांगला तळलेला आहे। हा आलू पुरी पण मी त्याच डिशमध्ये काढलेला आहे।
आता या तेलामध्ये मी 2 आलू पुरी तळण्यासाठी घातलेला आहे. हा 2 आलू पुरी पण पूर्वी जसा आलू पुरी तळून घेतलेला आहे तसाच तळून घ्यायचा. हा बघा, हा 2 आलू पुरी पण एकदम चांगला क्रिस्पी असा तळून तयार आहेत. सर्व आलू पुरी आता मी ताटामध्ये काढून घेतलेला आहे. या आलू पुरी बरोबर तुम्ही दही खोबऱ्याची चटणी असा सर्व करू शकता, खाऊ शकता. हा बघा, हा आलू पुरी एकदम टेस्टी, क्रिस्पी, खस्ता, कुरकुरीत आणि स्पायसी असा तयार झालेला आहे. गरमागरम आलू पुरी आता येथे तयार आहे. हा आलू पुरी एकदम खस्ता असा तयार झालेला आहे. रेसिपी आवडला असेल तर लाईक करा आणि तुमच्या मित्रांसोबत शेअर करा. पुन्हा भेटूया नवीन रेसिपी सोबत. तोपर्यंत नमस्कार.